कृपेनं ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीचा रौप्य महोत्सव आणि सध्याचे गादीवर विराजमान असलेले गुरुबाबा महाराजांच्या 61च्या निमित्ताने आयोजित आजच्या या धर्मसभेत उपस्थित असलेले अंबाजोगाई संस्थान हिरेमठाचे षटस्थल ब्रह्मा शंभुलिंग शिवाचार्य महाराज, आजचे कार्यक्रमाचे केंद्रबिंदू या संस्थानाचे सर्वेसर्वा गुरुबाबा महाराज, या भव्य दिव्य समारंभासाठी वेळ नसताना सुद्धा अत्यंत आवर्जून उपस्थित राहून मोलाचे मंगलाशीर्वाद दिलेले सन्मान्य श्री गोविंदगिरी महाराज, या सर्व कार्यक्रमाचे संचालन करत असलेले गहनेनाथ महाराज आणि या संस्थानाचे सर्व महाराज, औसा हिरेमठ संस्थानचे चंदू महाराज, व्यासजी, उपस्थित समस्त सद्भक्तगण आणि मातानो, नाथ संस्थानमध्ये आज होत असलेला हा कार्यक्रम एक पवित्र त्रिवेणी संगमासारखा हा कार्यक्रम आहे. पहिला म्हणजे हा मार्गशीर्ष मास. गीतामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, मासानाम मार्गशीर्षोस्मी. 12 मासांमध्ये परमात्माचा स्वरूप मानणारा मास म्हणजे हा मार्गशीर्ष मास आहे. या मासामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा प्राकट्य पण झालेला आहे. विशेष रूपाने आज पौर्णिमा, त्याला आपण दत्त पौर्णिमा म्हणतो. ब्रह्मा विष्णू महेश्वरांच्या साक्षात स्वरूप असलेले दत्त महाराजांचा प्राकट्य दिवस सुद्धा आज आहे. आजच्या या पावन पर्व काळे या संस्थानाचे पूर्व मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ब्रह्मलीन झालेला आणि योगायोगाने आज महाराजांच्या 61 सुद्धा साजरी होत आहे. बघा किती मुहूर्त जुळून आलेला आहे. दत्त जयंती आहे, महाराजांच्या पुण्यतिथी आहे,
वर्तमान महाराजांच्या 61चा हा पर्व काळ आहे. मनुष्यांच्या जीवनामध्ये देवाने कितीही आयु दिले तरी सुद्धा ते हळूहळू कमी होतात. आता गुरुबाबा महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज भौतिक शरीर सोडून 25 वर्ष कसं गेले माहीतच झालं नाही. एवढंच नाही, स्वतःला त्यांना गादीवर बसून 40 वर्ष पूर्ण झाले, हे कसं गेले हे सुद्धा माहीतच पडलं नाही. म्हणून एक सुभाषितकार सांगतो, आयुर्वर्षशतां ऋणां परिमितं रात्रौ तदर्धं गतं तस्यार्धस्य चार्धमपरं बालत्ववृद्धत्वयोः शेषं व्याधिवियोगदुःखजनितैर्सेवादिभिर्नीयते जीवे वारि तरंग चंचलतरे सौख्यम कुतः प्राणिना. खरे अर्थाने देवाने प्रत्येक मानवाला 120 वर्ष आयु दिलेले असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्या 120 वर्षामध्ये आम्ही रात्रीमध्ये अर्ध आयुष्य संपून टाकतो. रात्रौ तदर्धं गतं म्हणजे 120 वर्षामध्ये 60 वर्ष आपण झोपूनच काढतो. कसं गेलं 60 असंच जातात. उरले 60 वर्ष तस्यार्धस्य चार्धमपरं बालत्ववृद्धत्वयोः. आम्ही जन्मल्यानंतर आपले 20-25 वर्ष असंही जातात पठन पाठनामध्ये, आणि 20-25 वर्ष आपले वृद्धावस्थामध्ये जातात. बाकी 20-25 वर्षामध्ये सगळे काम आपल्याला करावं लागतं. म्हणून देवाने दिलेले जो आयु आहे ते फार मोलाची आयु, त्याची किंमत करता येत नाही. आयुष क्षणये कोपी न लभ्य स्वर्णकोटिभिः सएव व्यर्थतां नीतः कानुहानिस्ततोधिका. आयुष्याचा एक क्षण जर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर कुठं दुकान, आयुष्य विकण्याचं दुकान कुठं आहे? कुठेही नाही. सगळे सामान मिळतात पैसे देऊन, आयुष्य मिळू शकत नाही. जर एखाद व्यक्ती आयुष्याच्या खरेदी करण्यासाठी जर विचार केला, सांगतात स्वर्णकोटिभिः 1 करोड सुवर्ण मुद्रा दिले तरी सुद्धा एक क्षण आयु मिळू शकत नाही. एवढी किमतीची आयु देवाने आपल्याला 100 नाही 120 वर्ष दिलेला आहे. त्या किमती आयुचा वापर योग्य कार्यासाठी, आत्मकल्याणासाठी आणि लोककल्याणासाठी वापरलं पाहिजे. आताच महाराजांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले, मी महाराजांना उर्वरित आयुमध्ये
माझी बुद्धी चांगली असावी असं मी महाराजाकडून भीक मागतो असं ते म्हणाले. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बुद्धी नीट असणं हे महत्वाचे आहे. का म्हणले तर आपला शेवटचे क्षण फार महत्वाचा असतो. अंत्यकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. गीतामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, आपण जीवनभर काय करतो तो ठीक आहे, परंतु जीवनभर केले जर शेवटच्या क्षणामध्ये नाही केले तर काय उपयोग. तुलसीदास म्हणतो, जन्म जन्म मुनी यतन कराही अंतराम कहीं आवत नाही. अनेक लोक जीवनभर देवाचे नाम जप केले, शेवटच्या क्षणामध्ये जरी बुद्धी नीट नाही राहिली अथवा आपण कोमामध्ये गेलो, बुद्धीमध्ये जर विसर पडले तर काय उपयोग होणार. केलेलं सगळं व्यर्थ होतात. म्हणून बुद्धिर्यस्य बलम तस्य. ज्या व्यक्तीची बुद्धी नीट असते तोच व्यक्ती बलवान असतो. बुद्धिंतो सारथिम विद्धी. शरीर हा एक रथ आहे, आपले इंद्रिय त्याच्या जोडलेले अश्व आहे, मन हे लगाम आहे, बुद्धी हे सारथी आहे. जर बुद्धी शेवटच्या क्षणामध्ये नीट असेल तर आपले जटगा भगवानपर्यंत घेऊन जाणार. नसेल तर कुठेतरी घेऊन गेले तर काय उपयोग होणार आहे. म्हणून प्रत्येक महाराजाने जसे आपली इच्छा व्यक्त केले, महाराजांनी केवळ स्वतःसाठी नाही, महाराज म्हणजे त्यांचे संपूर्ण जे शिष्य समूह ते सगळे घेऊनच बोलतात. म्हणजे समष्टी भावनाने केवळ माझ्या बुद्धी नीट राहो असं नाही आहे. माझ्यावर विश्वास ठेवलेले माझे जे लाखो जे भक्त आहे त्या सर्वांची बुद्धी शेवटच्या क्षणापर्यंत नीट असावी असं त्यांनी मागितलेलं आहे. गीतामध्ये भगवंताने सांगितले, ज्याच्यावर मी कृपा करतो त्यांना मी चांगली बुद्धी प्रदान करतो. बुद्धियोगम ददाम्यहम. मी चांगली बुद्धी देतो असं म्हणतो. म्हणजे संपत्ती देवाची कृपा नाही, खूप मोठा संसार त्याला देवाची कृपा मानता येत नाही, परंतु आपली बुद्धी जर नीट राहिली शेवटच्या क्षणापर्यंत मग समजून घ्यायचं आमच्यावर देवाची कृपा झालेली आहे. या औसा संस्थानाचे जे परंपरा आहे, आजचे कालचे परंपरा नाही, जवळपास 200-300 वर्षापेक्षा अधिक ही परंपरा आहे. काशीमध्ये येऊन जे नाथषष्ठी साजरे केले त्यालाच 200 वर्ष होऊन गेलेलं आहे. म्हणजे तेव्हापासून काशीपीठाचे आणि नाथ संस्थानाचे संबंध जुडलेला आहे. योगाने आमच्यापर्यंत संबंध पुढे पण ते चालूच राहणार आहे. आणि औसा संस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थानातले जे महाराज लोक आहे
ते लोक बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ही भावनाने आपल्या संसारापेक्षा सर्वांचे संसार नीट करण्यासाठी त्यांचे निरंतर प्रयत्न असतात. ज्या घराणा लाखो लाखो लोकांचे जीवन उद्धार करण्याचा बेडा घेतलेला आहे, देव त्यांच्या वंशामध्ये चांगल्या चांगल्या आत्मालाच पाठवून देतो. एक सुभाषित आहे, आश्रमेषु च सर्वेषु गार्हस्थ्यम प्रविराजते अमरा अप्यपेक्षन्ते जन्म तस्माद्य मानुषम. आपले भारतीय संस्कृतीमध्ये 4 आश्रमांची व्यवस्था आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. आश्रमेषु च सर्वेषु या 4 आश्रमांमध्ये गार्हस्थ्यम प्रविराजते. गृहस्थ आश्रम जो है अत्यंत महत्त्वाचे आश्रम असं म्हणतात. त्याचे कारण आहे अमरा अप्यपेक्षन्ते, ज्याला आपण देवता म्हणतो, दिव्य आत्मा आपण ज्याला म्हणतो, त्या दिव्य आत्माला सुद्धा जर मोक्ष पाहिजे असेल तर त्याला मनुष्य जन्म घ्यावा लागतो. दुर्लभम मानुषम प्राप्य जननम ज्ञान साधनम येन जानन्ति देवेशम तेषाम आत्मा निरर्थकः. मुक्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल सर्वांना मनुष्य जन्मामध्येच यावा लागतो. जर समजा जे 33 कोटी जे देवी देवता आहे त्या देवी देवतांना सुद्धा जर मुक्ती करून घ्यायची असेल त्यांना सुद्धा मानव लोकांमध्ये मनुष्य रूपाने जन्म घ्यावा लागतो. मग कुठला वंशात जन्म घेतल्यावर आपला जन्म सफल होणार ते सुद्धा विचार घेतात. या संसारामध्ये गृहस्थ आश्रमामध्ये राहणारे लाखो नाही करोडो अब्जो खरबो लोक आहे, परंतु सर्वांचे संतानाचे संत होत नाही. परंतु ज्या वंशामध्ये संत होऊन समाजाचे कल्याण करतात अशा वंशामध्ये दिव्य आत्मा सुद्धा जन्म घेण्यासाठी इच्छा करतात. अमरा अप्यपेक्षन्ते जन्म तस्माद्य मानुषम. तसे औसा संस्थानाचे जे गृहस्थ जीवन आहे हे सर्वसामान्य संसारासारखा त्यांचा संसार नसतो. प्रतिदिवस त्यांचे चक्री भजन, सत्संग, लोकांच्या कल्याणाचे मार्ग, आपल्या लौकिक व्यवहाराबरोबर पारमार्थिक व्यवहार जास्तीत जास्त करतात. असं लोक मार्गदर्शन करणारा हा वंश उत्तरोत्तर चांगलं व्हायला पाहिजे. या वंशामध्ये जेवढे महाराज लोक होऊन गेले एकापेक्षा एक मोठेच झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज तुम्हा सर्वांना अत्यंत निकट संबंध होते.
ज्या काळामध्ये गाडी घोडाची व्यवस्था नसताना सुद्धा बैलगाडीमध्ये जाऊन चालत जाऊन लोकांचे कल्याण केलेलं आहे. आता ज्ञानेश्वर महाराज गेल्यानंतर कसं होणार असं तुमची चिंता होती, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः गादीवर असतानाही आपल्या योग्य सुपुत्राच्या हाती गादी देऊन ते कसं चालवितात ते पाहून आनंदाने आशीर्वाद देऊन ते गेलेलं आहे. तसं या वंशामध्ये येणारे लहान लहान बाळामध्ये सुद्धा ते दिव्य प्रभाव तुम्हाला दिसून येते. आता आपले श्रीरंग महाराजांचे मुलगा तुम्ही पाहता, गीतेश्वर महाराज किती लहान आहे. त्याला परंपरातील सर्व आचरणाबद्दल आवड आहे. पूजाबद्दल लिंगपूजा, अतिशय सुंदर लिंगपूजा करतो. पांडुरंगाची पूजा पण करतो आणि अतिशय सुंदर चक्री भजन सुद्धा आतापासून सुरू केलेलं आहे. म्हणजे हे सर्व आपण ज्यावेळी बघतो, ज्या वंशामध्ये लोककल्याणाचे कार्य निरंतर होतो त्या वंशामध्ये उत्तरोत्तर उत्कृष्ट आत्मा पुन्हा पुन्हा येतात. याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला इथे दिसून येत आहे. म्हणून आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्याराधना आहे आणि योगायोगाने आपले गुरुबाबा महाराजांच्या 61 साजरी केलेलं आहे. शास्त्राप्रमाणे 120 वर्ष जर आयु दिलेले देवाने, महाराज आता तुमचे फक्त 50% पुरा झालेलं आहे. अजून 50% तुमचे आहे अजून. म्हणून या दत्त जयंतीच्या शुभ दिवशी काशीपीठाचे सर्व पीठाधिपतींचे आशीर्वाद आहे. तुम्हाला देवाने उदंड आयुष्य प्रदान करो, बरोबर उत्तम आरोग्य प्रदान करो. तुमच्या उत्तराधिकारी सुद्धा तुमच्यापेक्षा उत्तरोत्तर उत्तम कार्य करू दे. औसा नाथ संस्थानामध्ये एकापेक्षा कालाकालाने उत्तम दिव्य आत्मा जन्माला येऊन तुमची परंपरा सुद्धा आचंद्रार्क निरंतर चालो आणि जगातील सर्व मानवांना उत्तम मार्गदर्शन मिळो हा अनंत मंगल आशीर्वाद देऊन या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सर्व महाराज लोकांचा भरपूर सहयोग असतो. परंतु गहनीनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांचे ते पाठीराखा आहे, त्यांचे पाठीशी उभे आहे खंबीरपणे. बघा, या संस्थानाचे ज्ञानेश्वर महाराज यांची अपेक्षा होती. विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये आमच्या वंशाच्या महाराजांची सेवा व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. संतांनी केलेली जी सदिच्छा असतो ते कधी वाया जात नाही. त्यांची अपेक्षा, संकल्प आणि गहनीनाथ महाराजांच्या व्यक्तित्व, वारकरी संप्रदायामध्ये जेवढं महाराज लोक आहे त्या सर्व महाराजमध्ये उत्कृष्ट व्यक्तिमत्व त्यांचे संपादन केल्यामुळे पांडुरंगाने गहनीनाथ महाराजांना जवळ घेतला. आता सोडायलाच तयार नाही.
त्याचे एकच कारण आहे, निस्वार्थपणे देवळाच्या विकासाचे काम महाराजांनी हाती घेतलेलं आहे. जे कार्य कधी घडलेले ते कार्य आता घडत, त्यांच्या काळामध्ये घडत आहे. आणि दोघा भावंडाने जे समाजमध्ये सत्कार्य करतात, सत्कार करण्याचे सत्कार सन्मान होत असतो. महाराज लोकांना सन्मानाचे भरपूर आता लाईन लागलेले. काशीपीठातर्फे दोघांना मी चक्री भजन चक्रवर्ती असं उपाधी दिलं होतं. त्याच्यानंतर कितीतरी उपाधी त्यांना मिळाले, त्याला गिनती करणं अवघड आहे. थोडा दिवसानंतर एक पुरस्कार मिळतो, नंतर आणखीन एक पुरस्कार मिळतो. आता सर्वोत्कृष्ट शासनाद्वारे दोन्ही महाराजांना पुरस्कार आता मिळणार असं मी ऐकलेलं आहे. सत्कार मिळतो त्याचे कारण ते निरंतर सत्कारमध्ये निरत असतात. त्यासाठी त्यांना किती सत्कार केले तरी कमीच आहे. औसा संस्थानातील हे दोन महाराज निरंतर समाजमध्ये राहून समाजाची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतात. त्या दोघांच्या कार्यामध्ये त्यांचे सर्व भ्रातृवृंद अत्यंत हिरिरीने भाग घेऊन सहकार्य करतात. त्यासाठी या शुभप्रसंगी दोन्ही महाराज लोकांना आणि अत्यंत लहान गीतेश्वर महाराजांना आणि व्यासपीठावर असेल सर्व लोकांना आणि या पवित्र कार्यक्रमामध्ये तनु मन धरण सेवा केलेले आणि श्रद्धेने श्रवण करते सर्व लोकांना अनंत मंगलाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.